महाराष्ट्र ही नवरत्नांची खाण आहे. यातलंच एक रत्न आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी दीनदलितांचा उद्धार केला. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. त्यांनी फक्त एका जाती समूहाचा उद्धार केला असं नाही, गावखेड्यातल्या प्रत्येक घटकासाठी त्यांनी केलेलं कार्य अमूल्य आहे. महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. समाजातील प्रत्येक घटकाला समानतेचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. समाजाचं प्रेरणास्तंभ म्हणून त्यांच्या कार्याकडे पाहिलं जातं. कोट्यवधी लोकांची कुळं उद्धारणाऱ्या या महामानवाचं मूळ गाव कोणतं असा प्रश्न अनेकांना पडलाय. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातल्या महू गावातला असला तरी त्यांचं मूळ गाव कोकणातलं आहे. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातील अंबडवे हे महामानवाचं मूळ गाव. अंबडवे गाव कोकणातल्या कोणत्याही सामान्य गावाप्रमाणे हे गाव आहे. गावात कौलारू साधी घरं पाहायला मिळतात. 100-125 उमऱ्यांचं गाव बाबासाहेबांचं मूळ सांगतं. अंबडवे गावात आजही बाबासाहेबांची भावकी नांदते. बाबासाहेब जगभरासाठी आंबेडकर म्हणून ओळखले जात असले तरी या गावात त्यांच्या नावामागे वेगळं आडनाव आहे. बाबासाहेबांचं मूळ आडनावही वेगळं आहे. बाबासाहेबांचं मूळ आडनाव सकपाळ आहे. बाबासाहेबांचे भावकीतले नातू पणतू आजही इथं बाबासाहेबांचा वारसा अभिमानानं सांगतात. म्हटलं तर स्त्री वतनधारी आहे बाबासाहेबांची. वडलोपार्जित 6.5 एकर जमीन आहे बाबासाहेबांच्या गावात. आणि बाबासाहेब लोकांना असं वाटतं की महूला जन्म झाला ते महूचे असतील, परंतु काही लोकांना अजून पण पत्ता नाही की बाबासाहेबांचं गाव पूर्वीचं दापोली आता मंडणगड तालुक्यामध्ये अंबडवे गाव आहे. बाबासाहेबांचे आजोबा मालोजी सकपाळ हे अंबडवे गावात राहायचे. त्यांची हयात याच गावात गेली. सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांचा जन्म 1848 साली झाला. रामजी बाबा 1866 साली ब्रिटिशांच्या फलटणीत नोकरीवर रुजू झाले. बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ यांनी नोकरी धंद्याच्या निमित्तानं अंबडवे गाव सोडलं. नोकरी निमित्त ते मध्य प्रदेशातील महू, सातारा असं फिरत राहिले. आडनाव सकपाळ. जर वडिलांचं नाव होतं रामजी मालोजी सकपाळ. एक आदर्श पिता म्हणून बाबासाहेबांना त्यांनी घडवलं, समजलं. आणि इथे जी जमीन त्यांची 6.5 एकर आहे, तिथं घर होतं. आज तुम्ही गेलात तर अस्थि कलश आणि पुतळा आहे, तिथं सुभेदारांचं घर होतं. रामजी बाबांनी गावची नाळ कधीच तुटू दिली नाही. आंबडवे गावात आज जिथं बाबासाहेबांचं स्मारक आहे तिथं बाबासाहेबांचं कोकणी पद्धतीचं कौलारू घर होतं अशी आठवण इथले स्थानिक सांगतात. मातीच्या भिंती, लाकडाचे वासे आणि गवताचं छप्पर असं मूळ घराचं स्वरूप होतं. आडनाव सकपाळ. जर वडिलांचं नाव होतं रामजी मालोजी सकपाळ. एक आदर्श पिता म्हणून बाबासाहेबांना त्यांनी घडवलं, समजलं. आणि इथे जी जमीन त्यांची 6.5 एकर आहे, तिथं घर होतं. आज तुम्ही गेलात तर अस्थि कलश आणि पुतळा आहे, तिथं सुभेदारांचं घर होतं. कोकणामध्ये त्या वेळेला 11x15ची घरं असायची. तेव्हा जे घर होतं त्याचे साईज 11x15, लाकडाचे वासे, गवताचं छप्पर, मातीच्या भिंती अशा अवस्थेत होतं. ते आम्ही भावपण सांभाळून ठेवलं होतं. बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातल्या महू गावात झाला. पुढे बाबासाहेबांच्या कुटुंबाचं सातारा आणि मुंबईत वास्तव्य होतं. पण या काळातही मुलांना अंबडवे गावात वर्षातून 2 वेळा तरी न्यायचंच असा रामजी बाबांचा प्रयत्न असायचा. त्या काळी अंबडवे गावी जाणं हे सोपं नव्हतं. अंबडवे गावात येण्यासाठी मुंबई ते दाभोळ बंदर असं होडीने यावं लागत होतं. रत्नागिरीपासून दापोली आणि दापोलीतल्या कॅम्पातल्या घरी रामजी बाबा आणि बाबासाहेबांचा मुक्काम असायचा. दापोलीतही रामजी बाबांनी घर बांधलं होतं, पण तिथं त्यांचं फारसं मन रमत नव्हतं. सुट्ट्यांच्या काळात त्यांना अंबडवे गावात जाण्याचे वेध लागत होते. 2 महिने मुलांना शाळेला उन्हाळी सुट्टी पडल्याच्या नंतर सुभेदार घेऊन यायचे. बोटीचा धक्का तो दाभोळ बंदर, बैलगाडीने कॅम्प दापोली. कॅम्प दापोली का? जेव्हा रिटायरमेंट मिलिटरीचं होतं तिथं ब्रिटिशांनी जागा दिलं. आता तुम्ही जर गेला दापोलीला, तिथं ज्या कालकाचा कोण बोलतात तिथे बाबासाहेबांच्या वडिलांनी घर बांधलं. आता ते सांभाळून ठेवलंय त्रिलोक्य बौद्ध महासंघाने.
दापोलीतून आंबडवे गावात येण्यासाठी रस्ता नव्हता. त्या काळी एसटी किंवा दुसरं काही साधन नव्हतं. त्यामुळे रामजी बाबांचा कुटुंब कबिला बैलगाडीतून गावी येत असे. दापोली ते आंबडवे हे अंतर तब्बल 61 किलोमीटरचं होतं. एवढं मोठं अंतर एका दिवसात बैलगाडीनं कापणं शक्य नव्हतं. मग ते रस्त्यात पालवणे गावात परिचितांकडे त्यांचा मुक्काम असायचा. त्यानंतरच ते आंबडवे गावात पोहोचत असत. येण्याचा मार्ग तोच सांगितला. तो मुंबई दाभड बंदर, बैलगाडीने कॅम्प दापोली, त्या घरात गेल्याच्या नंतर त्याला आता आपलं गावी जाऊया. दापोली आंबडवे 61 किलोमीटर मुलांना घेऊन सुभेदार यायचे. एक दिवसात 61 किलोमीटर चालू शकत नाही. ओळखीच्या ठिकाणी ते पालवणे गाव आहे, ओळखीच्या ठिकाणी वस्तीला यायचं. 2 दिवस यायला लागायचे. रामजी बाबांबाबत एक अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे. सुभेदार रामजी बाबा यांच्यावर संत कबीरांचा मोठा प्रभाव होता. कबीरांची विचारसरणी त्यांना अतिशय आवडत होती आणि त्यामुळेच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली होती. कोकणी माणूस मासे मटण खाणार नाही असं होणार नाही, पण कबीर पंथाची दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी शाकाहार स्वीकारला होता. कोकणामध्ये मच्छी मटण नसलं तर गळ्याच्या खाली घास उतरत नाही, पण सुभेदारांनी कबीर पंथाची दीक्षा घेतलं. पूर्ण ते शाकाहार झाले होते. ते एकत्र सगळे लोक जेवण मानते वाढप करायचं. ते स्वतः जाऊन घरी जेवायचे. कबीर पंथाची दीक्षा घेतल्याच्या नंतर ती पूर्ण शाकाहारी झाली. कबीर बनतो. कबीर सत्यवादी आहे. कबीर बोलतो, जत्रा में बिठाया पत्रा, तीरथ बनाया पानी, भय गई दुनिया दीवानी, पैसे के दूध लाने. बाबासाहेब आंबेडकर आंबडवे गावामध्ये 5वी ते 9वीत शिकत असतानाच 2-1 वेळा आल्याचं गावकरी सांगतात. चैत्र पौर्णिमेला भवानी देवीची पूजा असायची. त्यासाठी बाबासाहेब लहानपणी गावी यायचेच असं गावकरी सांगतात. बाबासाहेबांना विद्यार्थी दशेत असताना रामजी बाबा स्वतः सोबत आपल्या मुलांना गावाकडे वर्षातून 2 वेळा घेऊन यायचे. चैत्र पौर्णिमेला वगैरे असे घेऊन यायचे. आणि इथे आमचे भवानी देवी, पूर्वी धर्मांतराच्या आधी भवानी देवीचं आमचं वास्तव हे ते स्थान होतं आणि त्याची पूजा अर्चा करण्यासाठी बाबासाहेब वर्षातून 2 वेळा यायचे. बाबासाहेबांना लहानपणापासून पुस्तकं वाचण्याचा खूप छंद होता. याचा एक किस्सा गावात अजूनही सांगितला जातो. मोठे भाऊ आनंदराज यांच्या लग्नासाठी बाबासाहेब आले होते. त्यावेळी ते पुस्तक घेऊन गावाजवळच्या जंगलातील देवीच्या देवळात गेले. लग्नासाठी वरात निघण्याची वेळ आली, पण नवरदेवाचे भाऊ असलेल्या बाबासाहेबांचा पत्ता नव्हता. गावात शोधाशोध झाली. शेवटी बाबासाहेब मंदिरात पुस्तक वाचत असतानाची माहिती मिळाली. बाबासाहेब सापडले तेव्हा वरात नवरीच्या गावाकडे गेली. तर त्यावेळेस बाबासाहेबांना जास्त वाचण्याचा छंद असल्यामुळे बाबासाहेब एका जंगलामध्ये एक आमच्या गावदेवीचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये एक पुस्तक वाचत होते. आणि आमच्या इकडच्या गावच्या महिला शेतीच्या कामानिमित्त तिकडे खाली गेल्या होत्या आणि तिला विचारणा केली की इथून एक मुलगा गेला, दिसला का? तर ती म्हणाली त्या देवळामध्ये आहे. तर मग सर्व धावाधाव, नवरा मुलगा वरात निघायच्या वेळेस बाबासाहेब पुढे दिसले नाही. मग भिवा करताना सर्व भिवा त्यावेळेस म्हणायचे आणि बाबासाहेबांना शोधाशोध चालू झाली होती. आणि मग बाबासाहेबांना त्या देवळातून घेऊन आले. बाबासाहेब समाजकारणात जसे व्यस्त झाले तसं या घराकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. अगदी स्वातंत्र्यानंतरच्या काळातही आंबडवे गावातलं त्यांचं कौलारू घर अस्तित्वात होतं. अशा आठवणी जुने जाणते सांगतात. पण पुढे त्या घराच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यानं ते घर जीर्ण होत गेल्याचं गावकरी सांगतात. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर आंबडवे गावातल्या बाबासाहेबांच्या राहत्या घराचं स्मारक करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. सुरुवातीला 2 वास्तू बांधण्यात आल्या होत्या. एका वास्तूत बाबासाहेबांचा अस्थिकलश आणि दुसरी बुद्ध विहाराची वास्तू होती. सुरुवातीच्या काळातली स्मारकं अतिशय छोट्या स्वरूपात होती. तर अशी परिस्थिती आहे की हे मोकळं घर जी जागा आहे तिथं बुद्ध विहार बांधला. त्याचं उद्घाटन 8 फेब्रुवारी शुक्रवार माघी पौर्णिमा 1963 झालं. ते भंते होते यू वज्रबुद्धी. पालीमध्ये M.A. गोल्ड मेडल मिळवलेले भंते ब्रह्मदेवचे होते. बाबासाहेबांचे चिरंजीव यशवंतराव आंबेडकर, त्यांना भैयासाहेब आंबेडकर बोलतात, त्याने तो अस्थिकलश राजगडावरून आणलेला आहे तिथे आणि तो तिथे त्याची स्थापना झालेली आहे. बाबासाहेबांच्या आंबडवे गावात आज बाबासाहेबांचं स्मारक आहे. या विहारात बाबासाहेबांचा अस्थिकलश आपल्याला पाहायला मिळतो. बाबासाहेबांच्या मूळ गावाच्या शोधात हजारो भीम अनुयायी या गावात येतात.
बाबासाहेबांचं मूळ ज्या गावात आहे, बालपणीच्या गावात बाबासाहेबांचे पाय लागले होते ते गाव तीर्थस्थळापेक्षा कमी नाही. बाबासाहेबांच्या मूळ गावात त्यांच्या कार्याला साजेचं स्मारक असावं असं स्थानिकांना वाटतंय. विचारांचं जास्त त्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे. त्यामध्ये ग्रंथालय असायला पाहिजे, लायब्ररी असायला पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी बाबासाहेबाला शोभेल अशा प्रकारचं IAS ऑफिसर, त्याचप्रमाणे MPSC सारखे अभ्यासक्रम या ठिकाणी या ग्रंथालयाच्या माध्यमातून मुलं येऊन या ठिकाणी वाचन करते आणि या गावातून गावाला एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व आहे आणि त्याच्यानुसार स्फूर्ती घेऊन, आणि म्हणून या गावाचं नाव आहे स्फूर्तीभूमी आंबडवे. स्फूर्ती घेऊन मुलं या ठिकाणी भविष्य आपल्या या ठिकाणी घडवतील. बाबासाहेबांच्या कुटुंबानं आजही त्यांच्या आंबडवे गावाशी नाळ तोडलेली नाहीये. आंबडवे गावातील आपल्या कुटुंब कबिल्याशी आंबेडकर कुटुंब संपर्क साधून आहे. आंबेडकरांनी आपल्या 6 एकर जमिनीवर आंब्याची बाग फुलवली आहे. एक घरही बांधलंय. त्या घराकडे आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर संपर्क साधून असल्याचं गावकरी सांगतात. आणि आनंदराज आंबेडकरांची ताब्यात आहे. 30 वर्षापूर्वी त्यांनी बंगला बांधला. 300 हापूस कलमाची झाडं लावल्यात. अजूनमधून ते मोर आला का बघायला येतात. म्हणजे सगळ्यांचा या गावाशी संपर्क आहे. प्रकाश साहेब, त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा आनंदराज, त्यांची पत्नी, त्यांची 2 मुलं, भीमराव साहेब, त्यांची एक मुलगी पत्नी, अधूनमधून सगळ्यांचा या गावाशी संपर्क आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव जरी आंबडवे असलं तरी त्यांचा जन्म हा काही आंबडवे गावातला नाहीये. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातल्या महू गावात झाला. रामजी बाबा हे लष्करातल्या नोकरीत होते. 1889 ते 1894 या काळात त्यांची नेमणूक महू गावी असताना बाबासाहेबांचा जन्म झाला. बाबासाहेब 3 वर्ष महू गावात राहिले. बाबासाहेबांचा जन्म ज्या लष्करानं दिलेल्या घरात झाला त्याचा शोध 1971 साली घेण्यात आला. भंते धर्मशील यांनी बाबासाहेबांच्या जन्मगावी उचित स्मारक बांधण्याचा संकल्प सोडला. 2008 साली सध्याचं जे स्मारक आहे ते मूर्त स्वरूपात आलं. 1894 साली रामजी बाबा लष्कराच्या नोकरीतून निवृत्त झाले. ते कोकणातल्या कॅम्प दापोलीतल्या आपल्या घरात राहण्यासाठी आले. बाबासाहेब वयानं लहान असल्यानं तिथल्या शाळेत त्यांना प्रवेश मिळाला नाही. बाबासाहेब 5 वर्षांचे झाले असताना रामजी बाबा नोकरीच्या निमित्तानं साताऱ्याला आले. साताऱ्यातल्या याच घरात बाबासाहेब पुढची काही वर्ष राहत होते. बाबासाहेब त्यावेळी ज्या वास्तूत वास्तव्य करत होते ती वास्तू तशीच आहे. या वास्तूच्या आवारातील प्रचंड वृक्षालाही कदाचित बाबासाहेबांचा सहवास लाभला असावा. बाबासाहेबांच्या या घराची मालकी खासगी व्यक्तीकडे आहे. सरकारने या वास्तूचा ताबा घ्यावा आणि तिथं स्मारक बांधावं यासाठी अनेक आंदोलनं झाली, पण त्याला अजूनही यश आलेलं नाहीये. न्यायालयीन लढाईत हे स्मारक अडकल्यानं ते स्मारक अजूनही झालेलं नाहीये. 14 साली संपादनाची कारवाई पूर्ण केलेली आहे आणि त्याच्यासाठी लागणारा निधी हा जिल्हाधिकारी यांच्या नावे ट्रेझरीमध्ये पडून आहे. परंतु त्यावेळच्या कलेक्टर साहेबांना संबंधित इस्मानी 8 दिवसाची लेखी विनंती करून आम्हाला 8 दिवस मुदत द्या, आम्ही आमच्या स्वखुशीनं काढून घेतो असं अंडरटेकिंग देऊन लिहून दिल्यामुळं खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना 8 दिवसाची मुदत दिली. त्या 8 दिवसाच्या मुदतीची संधी साधून त्यांनी पावसाळ्याचं कारण दाखवून हायकोर्टामधून त्याला स्थगिती मिळवली. याच घरापासून काही पावलं अंतरावर असलेल्या राजे प्रतापसिंह हायस्कूलमध्ये 7 नोव्हेंबर 1900 मध्ये बाबासाहेबांनी प्रवेश घेतला. बाबासाहेबांचं मूळ आडनाव सकपाळ असतानाही गावाचं नाव लावावं म्हणून भीमराव आंबवडेकर असं नाव शाळेच्या मास्टरवर लिहिण्यात आलं. पण आंबवडेकर हे नाव उच्चारण्यासाठी थोडं आडनिडं वाटत असल्यानं शाळेतले एक शिक्षक कृष्ण आंबेडकरांनी त्यांचं आडनाव आंबेडकर लावण्यास सुचवलं. त्या दिवसापासून भीमराव सकपाळ आंबवडेकर भीमराव आंबेडकर झाले. 1904 मध्ये बाबासाहेबांनी 4थीची परीक्षा पास केली. त्यानंतर बाबासाहेब मुंबईला आले. ही शाळा ही ऐतिहासिक अशा राजवाड्यावर त्या इमारतीत भरते आणि राजवाड्याची इमारत ही अनेक वर्षापूर्वीची आहे, त्यामुळं जुनी झालेली आहे. आणि ही शाळाला ज्या वेळेला इथे बाबासाहेब आंबेडकर शिकतायत, 7 नोव्हेंबर हा त्यांचा शाळा प्रवेश दिन आहे, म्हणून इथं राज्य सरकारतर्फे इथे विद्यार्थी दिन म्हणून आणि शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा करण्यात आला. साताऱ्यातून पुढे बाबासाहेब कुटुंबासह परळमधील BIT चाळीत येऊन राहू लागले.
मुंबईतली ती चाळ अजूनही बाबासाहेबांच्या आठवणी स्वतःच्या अंगाखांद्यावर वागवते. चाळीतली खोली क्रमांक 50 आणि 51 या 2 खोल्यांमध्ये बाबासाहेबांचा संसार सुरू होता. बाबासाहेब एका खोलीचा वापर अभ्यासासाठी करत होते, तर दुसऱ्या खोलीचा वापर स्वयंपाकासाठी होत होता. बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्वाच्या अनेक टप्प्यांचा साक्षीदार या 2 खोल्या होत्या. बाबासाहेब 1934 पर्यंत याच खोल्यांमध्ये वास्तव्याला होते. कसं जेवढं पण शिक्षण त्यांचं प्रगती जे काय झालेली आहे ते ॲडव्होकेट म्हणून इथे आले, ते इथेच झालेलं ते सर्व काय. शाहू महाराज पण याच ठिकाणी येऊन गेले, म्हणजे समोरची जी खोळी अभ्यासाची खोळी आहे ते इथे येऊन गेले. आणि ही जी रमाईची खोली आहे तिथे जेवण वगैरे राहायचं वगैरे सर्व इकडे असायचे. तर जेव्हा सकपाळ बाबा पण गेले ते ह्या इथूनच गेले, म्हणजे जेवढे पण रमाईचे मुलं वगैरे गेले ते ह्याच घरातून झालेले. ज्यांचं निधन वगैरे झालेलं ते ह्या घरातूनच झालेलं. दरम्यानच्या काळात 1916 मध्ये बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेतला. तिथं ते जवळपास 2 वर्षे वास्तव्य करून होते. ऑक्टोबर 1917 पर्यंत ते लंडन मधील 10 किंग हेनरी रोड लंडन या पत्त्यावर राहत होते. 1917 साली त्यांना भारतात परतावं लागलं. उर्वरित शिक्षण पुढच्या 4 वर्षांच्या काळात पूर्ण करण्याची परवानगी घेऊन ते भारतात आले होते. त्यांनी पुन्हा 1920 साली अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडन गाठलं. बाबासाहेब या काळात मुंबईत परळच्याच 2 खोल्यांच्या घरात राहत होते. 1930 साली त्यांनी स्वतः वेगळं घर बांधण्याचा विचार केला. बाबासाहेबांनी चाळीतलं आपलं घर सोडलं. ते घर त्यांनी समता सैनिक दलाचे प्रमुख असलेल्या कालिदास सखाराम ताडीलकर यांना दिलं. कालिदास ताडीलकर हे चळवळीतले कार्यकर्ते होते. त्यांची 4थी पिढी आता त्या खोलीत वास्तव्याला आहे. 1934 पासून जेव्हा बाबासाहेब इथून राजगृहावरती गेले तेव्हापासून माझे सासऱ्यांचे बाबा इथे राहायला होते वगैरे. म्हणजे त्या टायमाला बाबासाहेबांबरोबर त्यांची चळवळीमध्ये साथ द्यायची वगैरे. म्हणजे माझे सासऱ्यांचे बाबा हे चळवळीमध्ये असायचे. 1934 साली बाबासाहेबांनी दादरच्या हिंदू कॉलनीत राजगृह हा बंगला बांधला. तिथं बाबासाहेबांचं 15 ते 20 वर्ष वास्तव्य होतं. राजगृहामध्ये बाबासाहेबांची खोली आणि त्यांनी वापरलेल्या वस्तूंचं संग्रहालय करण्यात आलंय. आजही देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी या महापुरुषाच्या वास्तव्यानं पावन झालेली ही वास्तू पाहण्यासाठी येतात. या वास्तूत आल्यावर जणू बाबासाहेबांचा स्पर्श जाणवत असल्याची भावना प्रत्येक भीमसैनिकात असते. अनुभव म्हणजे आता बाबासाहेबांची ही स्टडी रूम आहे, अभ्यासाची खोली आहे. बाबासाहेबांना जे लोक भावनिक होऊन येतात इथे या ठिकाणी पूर्ण भयंकर त्यांचे एकदम हे होतात आणि मग नतमस्तक होतात. हे बाबासाहेबांच्या रमाईने सगळी भांडी यूज केलेली आहेत. हे फ्लोरिंग तेव्हाचं आहे. भैयासाहेबांचा इथे तस्वीर आहे, फोटो आहे. तिथं बाबासाहेबांची ह्याची वेटिंग रूम आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि इथं लोक जी येतात आमची. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एका समाजाचा उद्धार घडवून आणला. बाबासाहेबांचं मूळ गाव कुठे आहे, त्यांचं मूळचं आडनाव काय आहे हे अनेकांना माहीत नाही. देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या महामानवाचं गाव सामान्यांना माहिती व्हावं यासाठी हा प्रपंच.